मतमोजणीला सुरुवात झाली आणि एकंदरीत पाहायला गेलं बीडच्या या मतमोजणीच्या पूर्ण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर पंकजा मुंडे सकाळी पहिल्या फेरीमध्ये आहे ते पोस्टल मताच्या पंकजा मुंडेंची आघाडी होती आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर पुन्हा नंतर ज्या फेऱ्या चालू झाल्या तिसरी चौथी पाचवी याच्यामध्ये पंकजा मुंडे हे पिछाडीवर गेल्या आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर आता 8व्या फेरीमध्ये पंकजा मुंडेंची आहे ते एकंदरीत आघाडी पाहायला मिळते. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर हे समीकरण आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कधीही पाहायला मिळालं हे समीकरण जे आहे ते एकंदरीत पाहायला मिळतं आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये देखील जातीय समीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालं आहे. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जो सर्वे केला होता परळी असेल किंवा केजरीवाल मतदारसंघ असेल किंवा त्यानंतर माजलगाव असेल, एकंदरीत पाहायला गेलं तर परळीमध्ये जरी पंकजा मुंडेंना जरी लीड मिळत असली तर केज मतदारसंघामध्ये देखील बजरंग सोनवणेंना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर माजलगाव आष्टी गेवराई याच्यामध्ये देखील मधल्या फेरीमध्ये बजरंग सोनवणेंना एकंदरीत लीड जे आहे ते पाहायला मिळते. दुसरीकडे पाहायला गेलं तर जातीय समीकरण चलत जरी असलं तर या 5 वर्षामध्ये जे बजरंग सोनवणे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी सर्वसामान्य नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत याच्यावर कुठंतरी सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत का, विरोधक म्हणून बजरंग सोनवणेने देखील आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली नव्हती. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पंकजा मुंडे यांच्या ज्या भगिनी आहेत प्रीतम मुंडे यांच्यावर देखील बीडवासियांची जी आहे ती नाराजी आहे का की जातीय समीकरणची या ठिकाणी चाललं यावर मात्र प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते उपस्थित राहते. मात्र एकंदरीत पाहायला गेले तर आत्तापर्यंत जे बजरंग सोनवणे मागच्या टर्ममध्ये जे आघाडीवर नव्हते ते आता आघाडीवर येताना एकंदरीत पाहायला मिळते. मात्र हा अंदाज जो आहे तो सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून 3 ते 4 दिवसापूर्वीच आपण अंदाज जो आहे तो वर्तवला होता, कारण की बजरंग सोनवणे देखील कुठंतरी आघाडीवर राहू शकतात असा अंदाज जो आहे तो सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकंदरीत पाहायला गेलं तर आपण लावला होता. आणि आता 9व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे आता जरी आघाडीवर असल्या तरी पंकजा मुंडे ह्या 9वी फेरीमध्ये पिछाडीवर राहणार की आघाडीवर राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू. कॅमेरामन सूर्योदय मीडिया बीड.